पण कधीतरी कुणाच्या कामाला यावं याप्रमाणे त्यांनी मानवी विचार केले त्या माध्यमातून एक परिवार वृद्धाश्रमाचं त्यांनी निर्मिती केली. आपण पाहतो की बा समाजामध्ये असणारी बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. आपण पाहतो तर नेमकी का का बरं गरज पडलेला आहे म्हणजे वृद्धाश्रमामध्ये बोलावं म्हणजे नेमकं काय बोलावं का याची भरभराट व्हावी अशा पण आपण शुभेच्छा देऊ शकत नाही आणि वृद्धाश्रम सुरू होऊ नये असं पण या ठिकाणी बोलू शकत नाही. आपण जर भरभराट व्हावी म्हणलं तर असा काहीतरी वेगळा संदेश या समाजामध्ये जाईल किंवा भरभराट व्हावी म्हणजे काय प्रत्येकाचेच आई वडील का वृद्धाश्रमामध्ये यावे की काय आणि हा वृद्धाश्रमच नसावा ही संकल्पना जर आपण विचार केला तर कितीतरी असणारे पालक असे आहेत किंवा कितीतरी असणारे मुलं असे आहेत किंवा जे आपल्या पाल्याची किंवा आपल्या आई वडिलांची ती जबाबदारी नाकारतात. आपल्या आई वडिलांना ते सांभाळू शकत नाही किंवा मुद्दाम सांभाळत नाहीत. मग अशा पालकांनी नेमकं जावं कुठं मग ते वृद्धाश्रमामध्ये भाषण करणं म्हणजे हा एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे. नेमकं बोलावं काय भरभराट व्हावी का वृद्धाश्रम नष्टच व्हावे हे हा प्रश्नच हा खूप मोठा आहे. कारण वृद्धाश्रम नसावेतच पण वृद्धाश्रम नसावेत असं जर म्हणलं तर मग हे मुलं पालकांना सांभाळत नाहीत मग त्यांनी कुठे जावं हा समोरचा मोठा खूप मोठा प्रश्न तयार होत आहे. आपण पाहतो बा आपला असणारा इतिहास खूप मोठा आहे. आपल्या समाजातल्या सुधारकांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं की बा तुम्ही असं काहीतरी दान करा की ज्याचे समाजावरती काहीतरी उपकार होतील समाजावरती काहीतरी देणं लागेल. आपण काय दान देतो बा कुणाला भांडे दान देतील कुणाला कपडे दान देतील की ज्या दानाचं अस्तित्व काही दिवसाच्या नंतर संपतं. अशा दानाचा समाजावरती काही उपकार होत नाही पण तुम्ही असं काहीतरी दान द्या की जे दान दिल्याच्या नंतर समाजामध्ये ते चिरकाल टिकून राहील चिरकाल समाजामध्ये काहीतरी त्याचा उपयोग होईल. मग ही अशी परिस्थिती का बरं उद्भवली किंवा आपल्या असणाऱ्या प्रगत आपल्याला मातृसत्ताक पद्धती आहे आपला पितृसत्ताक आहे. आपण अतिथी देवो भव आचार्य देवो भव मातृपितृ देवो भव या सगळ्या संकल्पना आपल्यामध्ये असताना सुद्धा आपल्याकडे वृद्धाश्रम येण्याची का गरज पडली. तर आपण सरासरी विचार करतो की बा लग्न होण्याच्या अगोदर सरासरी कोणताही मुलगा आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये कधी टाकत नाही. ह्या ज्या काही गोष्टी झाल्या की बा आमचा मुलगा खूप मोठा शिकला कोणातरी मोठ्या कंपनीमध्ये गेला कोणातरी मोठ्या पदावरती गेला तर त्याला आपली आई वडील घरामध्ये नको आहे. त्यांना त्यांच्या बायकोला त्यांचा त्रास होतो. आपण ते इंदुरीकर महाराजांची ती गोष्ट ऐकली असेल की बा ते म्हणते की बा त्यांची बायको त्यांच्या आई वडिलांसाठी वरच्या मजला बांधते आणि घंटी ठेवते की बा काही लागलं तर घंटी वाजवायची. तर ती मुलगा त्याची घंटी खाली घेऊन येतो आणि त्याच्या आईला काय सांगतो आई आपले आजोबा वारल्याच्या नंतर ही घंटी तुला पण लागेल. ते म्हणजे ह्या घंटीचा वापर तुझ्यासाठी म्हणजे आपण जसं करत आहोत आज आपल्या आई वडिलांसाठी तसंच आपली मुलं सुद्धा आपल्यासाठी करतील हा समाजामध्ये असणारा संदेश समोर जाणारच आहे. म्हणून आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपला इतिहास असणारा खूप मोठा मातृसत्ताक पद्धतीचा पितृसत्ताक पद्धतीचा इतिहास आहे. आपण पाहतो की बा आई वडिलांची सेवा केल्याच्यामुळं पंढरपूर वसलं हे आपल्याकडे खूप मोठं उदाहरण आहे की बा तुकाराम महाराज सांगतात की पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि सेवेमध्ये तो इतका मग्न झाला होता का बा देव पण आला त्याची सेवा बघून देव सुद्धा त्याला भेटायला आला आणि देवानं म्हणलं की बा पुंडलिका तुझ्या सेवेवरती खुश होऊन मी तुला भेटायला आलोय. पण पुंडलिकानं ते देवाला पाहिलं नाही. तू देव आहेस तू तुझ्या जागी देव आहेस पण माझं जे काही खरं दैवत आहे ते माझ्या मांडीवरती झोपलेलं आहे आणि मी जर तुझ्याकडे आलो तर त्यांची सेवेमध्ये मोड होईल. त्यामुळे मी काही तुला येत नाही अशी वीट मागे टेकली आणि त्या विजेवरती तू थांब माझ्या आई वडिलांची सेवा होईल किंवा मी तिकडे येईल. आणि आमचा देव पण थांबला. किती दिवस थांबला युगी 28 जरी झाले तरी पण देव तिथेच थांबलेला आहे. फक्त आपल्याला इतिहास बघायचा आहे की काय इतिहास आहे बा आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली तर देव सुद्धा आपल्याला भेटायला येतो आणि फक्त एक दिवस 2 दिवस देव आपल्याला भेटायला येत नाही तर 28 युग जरी झाले तरी सुद्धा देव आपली वाटच बघत राहतो. या ठिकाणी आपण फक्त एवढा संदेश घ्यायचा आहे का बा आपल्याकडून अशी काहीतरी व्यवस्था अशी काही अनावस्था होणार नाही आणि जर कोणाची होत असेल तर त्यांना योग्य त्या प्रकारे समुपदेशन आपण करावं आणि ही अशी कुणाला कोणत्याच आई वडिलांना कारण प्रत्येक आजी आजोबांना आपल्या नातवाला खेळवायचं असतं त्यांच्यासोबत गोष्टी सांगायच्या असतात गप्पा करायच्या असतात पण हे कुठंतरी प्रेम या माणसांना या ठिकाणी मिळत नाही. ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळल्या पाहिजे आणि कधीच आपल्याकडून ही अशी वेळ येणार नाही कुणावरती ही गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेऊया. या ठिकाणी एवढं सांगतो आणि थांबतो.